अरे देवा, इथून पुढे कसलं तुम्हाला सर्किट. नाही नाही इथून पुढे तुम्हाला फोनच करीत नाही. आता राहिलं आमचं चुकलं. तुम्ही काय करा गु खाऊन आमच्या तोंडावर थुका. नालायक. हॅलो. काय करायला हो? का? काय करायचंय? काहीच करायचं ना असं म्हणजे सहज विचारलो काय करायला हो? मी काय पण करेन, तुम्हाला काय करायचंय? जेवण केलो का? का आणून देणार आहे का? बाबा लयच तुम्ही सकाळपासून तिप्पट बोलायला हो. जेवण केलं का म्हणलं हो सहज? आणून देणार आहे का मग? नाही बाबा माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला जेवण आणून द्यायला. मग कशाला विचारताय मला? आंघोळ ती केलो का सकाळची? का पाणी आणून देणार आहे का? आता पाणी तुम्हाला कसं आणून द्यायचं का नाही का तुमच्या घरी? मग कशाला एवढं विचारायचं? जेवण झालं का आणि काय करताय? अंघोळ केली का? काय करायचं त्याच्यावर? काय घेणं देणं काय तुम्हाला त्याच्यावर? मी काय काय करेना? अंघोळ करू, मी अशीच बसू बिना आंघोळीची, बिना जेवणाची, माझी मर्जी, मी काय पण करीन. छे, कशाला मला विचारायचं असं? तुम्ही सकाळी दात पण घासला नव्हता की लय वाशी आलाय तुमच्या दाताचा बाबा. अरे तुम्हाला करायचंच काय त्याच्याहून? दात घासलो का नाही मग? देणार आहे का कोलगेट आणून? यायला तुम्हाला चांगलंच बोलला आणि तुम्ही तिकडच बोलावं मला. मला विचारूच नका ना. काय विचारू नका. विचारलं मला म्हणजे काहीच काय झालं? विचारायचं नाही, मला काहीच विचारायचं नाही अजिबात. बरं जाऊ द्या ते झालेलं झालं. आता मग काय करणार हो दिवसभर काम ते आज? माझी मर्जी, मी काय पण करेन. सारखं तिकडच कसं तुमच्या तोंडात शब्द यायला? मग मी तेच म्हणते ना, मला काही बोलायचंच नाही ना. तुम्ही विचारताच कशाला मला? झालं का? विचारूच नका ना. जेवण ती बनवायचं झालं का सकाळचं? आणून देणार आहे का भाजीपाला, घरात सगळं सामान? अहो, आता जेवण बनवायचं झालं का म्हणलं भाजीपाला आणून देणार. मग तेच की मग. देणार आहे का आणून? मग जाऊ देणार असेल द्या. तर सांगा. आज काय करणार? कुठं फिरायला ती जाणार होय? मी कुठं का जाईना, तुम्हाला काय त्याची घेणं देणं आहे? अहो तुम्हाला म्हणजे असं सरळ बोलता येतच नाही का हो सारखं तिप्पड तिप्पडच? येतच नाहीये माझ्या डिक्शनरी मध्ये, आता सरळ बोलणं येणारच नाहीये. काय कसलं बोलता हो मग? मला बोलायचंच नाही ना तुमच्याशी. अहो मेन पण पॉइंट तर इथंच आहे ना. तुम्ही का बरं असं तिप्पड बोलायला हो? मी असंच बोलणार आहे ना, आता माझी पद्धतच अशी आहे बोलायची. आणि जाबड फाडल्यावर तिथं येऊन मग काय मी काय शांत बसेल का? मग माझे जाबड फाडेपर्यंत मी काय ये बाबा माझे जाबड फाड म्हणून मी तुला माझे तोंड पुढं करेन का? माझ्या हातात नाही का सटासट सटासट 2-3 लातान बुक्या घातलं ना, मग कळेल ना मग तुला पण. माझ्या एवढी ताकद आहे का तुमची? तुझ्यापेक्षा जास्त आहे. बरं आता आरतूर बोलायला चालू केलं का? मग जाबड फाडतंय म्हणजे काय? डायरेक्ट टिप्पण मला, आणि ते पण हिनाला, द रील स्टार हिनाला जाबड फाडणार वे? मग एका तुम्हाला लातात का अहो नाही घरातून डायरेक्ट शेतातच जाऊन पडशील, कळलं का? अहो, मग मी तुम्हाला मागापासून सरळच बोलायला लावून तुम्ही तिप्पडच बोलायला लावू की मला. मग मला बोलायचंच नाही ना, म्हणून तर मी तिप्पट बोलत्या. जाणार हो का आज दुकानात? काय करायचं त्याच्यावर? मी जाईल नाही जाईल, अहो बसणार का येऊन दुकानात तिथं? मी सरळ बोलायला लावून तुम्ही असं का बोलायला हो? मला बोलायचंच नाही ना, मेन तर प्रॉब्लेम इथंच आहे. मला बोलायचंच नाही ना तुमच्याशी. मग मी काय करू बोलायचं नाही तर? तुम्ही काय करा, तुम्ही ठरवा ना तुम्हाला काय करायचंय, मग फोनच करू नका मला. कशामुळं? मला फोनच आला नाही पाहिजे तुमचा आता. अहो अनलिमिटेड बॅलन्स आहे माझ्याकडे. काय पहिला काळ नाही आता हे. मग मला करू नका ना तुम्ही, दुसऱ्या माणसांना करा, दुसऱ्या बायकांना करा, दुसऱ्या पोरींना करा. कोणाला करू पाठवा नंबर मग. आता तुमच्या मोबाईल मध्ये ढीगभर असतील की. हा तुम्हीच म्हणला की दुसऱ्याला करा, पाठवा नंबर करतो मग. मी माझा कॉन्टॅक्ट नंबर का देऊ तुम्हाला? तुमचे घ्या ना, तुमचे मस्त आहे की फॅन फॉलोइंग भरपूर आहे. तुम्ही तिकडे बोलत बसा ना, मला कॉल केला नाही पाहिजे तुम्ही. मला फोन तुम्ही करूच नका आता, इथून पुढे बंद करा मला फोन करायचे. पण तुम्हीच म्हणलो ना दुसऱ्या माणसाला फोन करा, तर कुणाला करू सांगा की मग. मला करू नका. तिकडे तुमचा अनलिमिटेड बॅलन्स आहे ना, त्याचाच फोन स्विच ऑफ करून ठेवा, नाहीतर बॅलन्सच मोबाईल मध्ये टाकू नका. पण मला फोन करू नका आता. मग एक काम करता का, तुम्हाला बोलायचं नसलं तर बोलू नका. मी फक्त तुम्हाला फोन करतो, तुम्ही फोन उचलाचा हं. आणि हा असा पर्स मध्ये टाकून द्यायचा, म्हणजे कंपनीला म्हणजे बॅलन्स माझी झाला. माझी वाट लागू दे की इकडं. माझ्या नवऱ्याने मला विचारू दे की दिवस दिवस फोन कुणा बरोबर चालू. लय शहाणा आहे की वा. मग तिकडं त्यांना तुमचा फोनच बंद करून ठेवा ना तुम्ही, त्या सिम कार्डला तुम्ही बॅलन्सच टाकू नका ना.
मग त्या तुमच्या नवऱ्याला बी सांगायचं आम्ही एक प्लॅन केलाय म्हणायचं कंपनीला बॅलन्स वायफाय अहो, जाऊ मी द्या का तुम्ही. सांगू त्यांना? मी का सांगू? मला फोन आला नाही पाहिजे. मी का माझ्या नवऱ्याला सांगू खोटं? मला खोटं आवडत नाहीये. अहो मग माझा रिचार्ज तर संपला पाहिजे ना. अरे पण तुमच्या बायकोला फोन करा ना. आ तुमच्या बायकोला फोन करा, तुमच्या मैत्रिणी, गावातली माणसं असते ती एखाद्या सरपंचाला करा, एखाद्या मुख्यमंत्र्याला फोन करा, त्याच्याशी गप्पा हाणत बसा. एखाद्या माझं भिकाऱ्याला फोन करा, त्याला गप्पा हाणत बसा. माझं लग्नच झालं नाही आणि कुणाला फोन करू? मग करून घ्या लग्न बोलण्यासाठी. मग तुम्ही बघा एखादी चांगली पोरगी बोलण्यासाठी आहे का? मी का बघू? तुम्ही का बघू म्हणजे मग तुम्ही म्हणला ना दुसऱ्या माणसाला फोन कर. मग मला करू नका ना तिकडं. तुम्ही तुम्ही बॅलन्स टाकू नका. महत्वाचं मेन मुद्दा काय आहे, अनलिमिटेड बॅलन्स आहे ना, त्या मोबाईल मध्ये तुम्ही बॅलन्सच टाकू नका. मग तसं कसं चालेल हो मोबाईल? मला फोन आला नाही पाहिजे. मी लय वैतागलेले बरं का नंदू तुम्हाला. मग बाकी हा, काय करायला अजून? मी काय पण करीन. जेवण केलो का? आम्हाला करायचंच नाही ना जेवण. बरं मग मोबाईल मध्ये किती टक्के चार्जिंग आहे आता? अरे काय करायचंय का? तुम्ही देऊन भरून देणार आहे का? चार्जिंग करून देणार आहे मोबाईलला? ठेवा फोन. नाटकं लावले ती. आणि तिथं जाऊ द्या आता. हातातलं काम ठेवून मी इथं बोलायला लागले नाही तर मला प्रश्न विचारत बसलाय. जसं काय आता आता सगळ्या गोष्टी इथं मला जेवण, माझं रिचार्ज, माझं मोबाईलला फुल चार्ज करून देणं असल्यासारखंच विचारायला लागलाय. तुम्हाला फोन केलं म्हणून मला 4 चप्पल मारा माझ्या तोंडावर बस का आता? अरे देवा, इथून पुढे कसलं तुम्हाला सर्किट. नाही इथून पुढे तुम्हाला फोनच करीत नव्हता. आता राहिलं आमचं चुकलं. तुम्ही काय करा गु खाऊन आमच्या तोंडावर थुका. नालायक, कसलं मूर्ख माणूस आहे. तुम्हीच खावा आणि गिळा. छी, नाही नालायकच आहे हरामखोर. आमचं चुकलं कसलं मग आमचं मी आम खरंच बरं का, मी असलं बेकार धुईन ना तिथे येऊन, कळलं का? ठेवा फोन आता. फोन आला नाही पाहिजे मला. आमचं चुकलं म्हणून तुम्ही ए, खाऊन आमच्या तोंडावर थुका हो. तुम्हीच खावा आणि तुम्हीच गिळा. मी कुणाच्या तोंडावर थुकत पण नाही आणि मला कोणाची शी, कसले माणूस आहे हे हरामखोर. खरंच ठेवा फोन. हजार वेळेस हा. कट केला तरी मला फोन परत परत करताय. मला नाही जर नाही फोन आला ना, आई शपथ लय बेकार होईल बरं का. काय करणार करून करून काय करणार हो? नुसतं खवळायची सवय आहे तुम्हाला अजिबात. शांत बसलेल्या माणसाला कसं खवळायचं ना, हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे. अहो पण मला शांत बसूच वाटत नाही. अरे तिथं शेतात जावा ना, तिथं ज्वारी गहू बिव काढायचे चाललंय, तिथं जावा. जनावर इथं गुरं ढोर येते त्यांना शॅम्पूनं निरम्यानं साबणानं धुवा ना, तिथं काम नसेल तर. उगा हिला तिला डवसून काय भेटणार आहे? काय भेटणार आहे? नाही बाबा आता काम बिम काय पण तुम्ही मला कशाला सांगालाय काम करून हे कर मग म्हणून? कोण करणार आहे काम? हिथं तुम्हाला फालतूगिरी, काय हिथं करायचंय? फोन करून बायकांना त्रास देण्यापेक्षा तिथं गुरं आहेत ना शेतामध्ये, त्यांना निरमा टाकून धुवा ना जरा शॅम्पूनं, जरा चकाचक करा. फालतूगिरी इथं फोनवरती काय उग हिला खवळ तिला खवळ. तुम्हाला काय करायचं हो माझ्या कामावरून? मी काम करीन ना तर बसन. आ झालं, माझेच उत्तर मलाच रिटर्न. मला मग फोन करायचा नाही. बस ठेवा आता फोन. कशामुळं मला जर करायचा फोन नाही? आला ना, आई शपथ लय बेकार होईल ना, डायरेक्ट ना तिकडे पप्पाला फोन जाईल घरात. मग माझा बॅलन्स असंच घालवायचा कंपनीचा मी फायदा करायचा होय? मग टाकू नका ना बॅलन्स मोबाईल वरती. मग कळत कसं नाही का? मोबाईल चालायचा? मोबाईल वरती बॅलन्स टाकू नका. तिथं बंद करून ठेवा. घरात शेतामध्ये जाऊन तिथं काम करा. घरातले धुणं भांडी धुवा. आईला बायकोला मदत करा. काय इथं फोनवर टवळकी करत बसायची. राहू दे बाबा तुम्हाला फोन करून लय चुकी झाली तोंडावर मारा माझ्या बस का? बरं बरं ठीक आहे. कशाने मारू? चपलानं मारा गे असला तर शी शी शी, आम्ही नाही बाबा. आम्ही सुशिक्षित नाही नाही सुशिक्षित सुसंस्कृत माणसं आहेत. आम्ही असं कुणाला मारत नाही. हा ते सुशिक्षित बेरोजगार आहो तुम्ही बरोबर आहे. हा आम्ही नाही बाबा. तुम्ही स्वतः फोन केलेला आहे. तुम्ही बेरोजगार आहे. जावा तिकडे शेतात जाऊन काम करत बसा. लोक लागले तिथं काम करत कष्ट करायला आणि इथं लागले फोनवर बोलत बसायला. अहो पण तुम्ही कशामुळे मला काम कर म्हणून सांगताय? ठेवा फोन उग. ठेव. हम्म फोनच कर परत दाखवते आता. हम्म राहिलं